रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करून मराठी माणसाला महाराष्ट्राला प्रकाशमान केलं. पण त्याच महाराष्ट्रात रात्रीच्या अंधारात महाराजांचे पुतळे बसून महाराष्ट्र पेटवून टाकण्याचं रॅकेट समोर आले. आणि या रॅकेटचा मास्टरमाइंड दुसरा तिसरा कुणी नसून मराठी माणूसच आहे. प्रचंड मोठा शिवभक्त असल्याचं आव्हानात बाळराजे आवारे पाटील यांनी रात्रीतून तब्बल 600 पुतळे बसवल्याचं उघड झालं. पण यामागे शिवप्रेम कमी, धंदा जास्त होता. बाळराजे अक्षरशः बेकायदेशीर पुतळा बसवण्याचं टेंडरच घ्यायचा. 30,000चा पुतळा 1.5 लाखात विकून रात्रीत पुतळा बसून देण्याची गॅरंटी घ्यायचा. यातूनच त्याने करोडो रुपयांचा धंदा केला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बाळराजे आवारे पाटील कोण आहे, तो शिवप्रेमींच्या भावनांसोबत कसं खेळायचा, त्याची मोडस ऑपरेंडी कशी होती, गंभीर गुन्हे करूनही तो पोलिसांच्या कचाट्यातून कसं सुटायचा की पोलीस सोडून द्यायचे, या सगळ्या प्रश्नांची बाळराजेची संपूर्ण हिस्ट्री शीट मांडणार आहोत. त्याची सगळी ए टू झेड कुंडली उलगडणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की हा बाळराजे आवारे पाटील नेमका कोण आहे, त्याचा उदय कसा झाला. कोण आहे बाळराजे आवारे पाटील? बाळराजे मूळचा जालन्याच्या अंबड तालुक्यातील नालेवाडी गावचा आहे. पूर्वी तो कापसाचा व्यवसाय करायचा. घरची परिस्थिती बेताची असल्याने तो तालुक्यातीलच मामाच्या गावी महाकाळ इथे राहायला गेला. केवळ 12वी पास असलेला हा बाळराजे अचानक धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान नावाच्या संघटनेचा अध्यक्ष बनला. तो सध्या छत्रपती संभाजीनगर जवळील कुंभफळ इथे कुटुंबासह राहतो. दैनिक दिव्य मराठीच्या एका बातमीनुसार या बाळराजेने 2023 मध्ये अंबड तालुक्यातील चुंचापुरी येथे शेती अवजारे सेवा केंद्र सुरू केलं. पण तिथे त्याने डिसेंबर 2025 मध्ये सेवा केंद्राच्या नावाखाली चक्क फायबरचे पुतळे बनवण्याचा अवैध कारखाना सुरू केला. त्यासाठी उत्तर प्रदेशातील 16 कामगार त्यानं कामाला ठेवले होते. त्याची मोडस ऑपरेंडिटी अत्यंत सुनियोजित होती. सोशल मीडियावर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रक्षोभक भाषण करून तरुणांची माती भडकवायची आणि वातावरण निर्मिती करायची. पुतळे बसवण्याची गॅरंटी घ्यायचा. त्यामुळे तो लोकांना किती मोठा शिवप्रेमी, धाडसी असं वाटायचं. कायद्यापेक्षा आपलं बेकायदा वागणं कसं योग्य आहे हे तो सांगायचा. त्याने यासाठी एक स्वतंत्र प्रसिद्धी यंत्रणा PR स्ट्रॅटर्जी तयार केली होती. त्याची टीम गावागावात जायची. तिथं आधी प्रक्षोभक भाषण करून तरुणाची माती भडकवायची. त्यांना भावनिक साथ घालून पुतळा बसवण्यासाठी त्याच गावातील लोकांकडून वर्गणी गोळा केली जायची. ही गोळा झालेली रक्कम थेट बाळराजेच्या कारखान्यात जायची. जो फायबरचा पुतळा अवघ्या 25-30 हजार रुपयात तयार होतो, तोच पुतळा तरुणांच्या भावना भडकून 1 ते 1.5 लाख रुपयांना विकला जायचा. आणि तो निव्वळ पुतळा विकत नसे तर रात्रीतून पुतळा कसा बसवायचा आणि प्रशासनाने तो हटवू नये यासाठी प्रशासनावर दबाव कसा आणायचा याचीही गॅरंटी देत असे. कारवाई टाळण्यासाठी लोकांना रस्त्यावर आणणं, रास्ता रोको करणं आणि तरुणांना ढाल म्हणून पुढे करणं ही त्याची मोडस ऑपरेंडी होती. अंजनगाव खेळोबामध्ये नेमकं काय झालं? या फसवणुकीचा आणि गुंडगिरीचा कडेलोट सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेळोबा इथे झाला. ग्रामपंचायतीने रितसर परवानगी नाकारलेली असतानाही आवारेंच्या टोळीने 1 एप्रिलच्या पहाटे खेळोबा देवस्थानच्या गेटवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला. पण त्यामुळे दोन समाजात प्रचंड मोठा तेढ निर्माण झाला. धनगर समाजाचा छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या पुतळ्याला विरोध आहे असा खोटा आणि दिशाभूल करणारा मेसेज जाणीवपूर्वक पसरला गेला. पण हा छत्रपतींना विरोधाचा नाही तर पवित्र देवस्थानच्या जागेवरील अतिक्रमणाचा आणि अस्मितेचा प्रश्न होता. त्यामुळे देवस्थानच्या पुजाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं. हजारो लोक रस्त्यावर उतरले. सलग 8 ते 10 तास रस्ता रोको झाला. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की जमावाकडून दगडफेक झाली आणि पोलिसांना नाईलाजाने लाठीमार करावा लागला. अंजनगाव इथे पुतळ्यांच्या लोखंडी स्टँडवर लावलेल्या बॅनरवर एका बाजूला बाळराजे आवारे याचा शिवस्मारक योद्धा म्हणून फोटो आहे, तर दुसऱ्या बाजूला मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष योद्धा म्हणून फोटो लावला होता. म्हणजे जरांगे पाटील यांची तरुणांमध्ये क्रेज आहे, मराठा समाजात विश्वासार्हता आहे. हीच बाब हेरून आवारेंनी जरांगे पाटलाच्या नावाचा वापर करून स्वतःची पुळी भाजून घेण्याचा धंदा मांडला होता. पोलिसांची बोटचेपी भूमिका. आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सगळ्या राड्याला केवळ बाळराजे जबाबदार आहे की पोलीस प्रशासनही तितकंच जबाबदार आहे? अंजनगावची भयंकर घटना घडण्यापूर्वीच 18 फेब्रुवारीला बीड जिल्ह्यातील माजलगाव इथे या बाळराजेने एका भरसभेतच पोलीस प्रशासनाला थेट धमकी दिली होती. स्मारकाला विरोध करणाऱ्या पोलिसांची वर्दी बाजूला ठेवून त्यांना फटके दिले जातील अशी अत्यंत उद्दाम आणि गुन्हेगारी भाषा त्यांना वापरली होती. आणि पोलिसाला मी ते सांगणार आहे, मी आता आल्यानंतर मी वर्दीची एवढी इज्जत केली 1.5 वर्षात. तुम्ही जिथं जिथं त्रास दिला तो वर्दीच्या नावाखाली सहन केला. पण याच्यानंतर जो कोणी चुकीच्या पद्धतीने आणि स्मारकाला विरोध करत त्याची वर्दी बाजूला ठेवून त्याला फटके दिले जातात, हे लक्षात ठेवायचे. तरीही प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून त्याच्यावर कोणतीही कठोर कारवाई का झाली नाही? पुतळा हा विषय संवेदनशील आणि भावनिक असल्यानं कारवाई टाळण्याची पोलिसांची ही बोटचेपी भूमिकाच बाळराजे सारख्यांची हिंमत वाढवायला कारणीभूत ठरली. माजलगावच्या त्या धमकीनंतर पोलिसांनी कडक पावलं उचलून त्याच्या मुसक्या आवळल्या असत्या तर अंजनगाव खेळोबा, बुलढाण्यातील चिखला काकड आणि इतर अनेक ठिकाणचे दंगलीचे आणि तणावाचे प्रसंग 100% टाळता आले असते. पोलिसांच्या या दुर्लक्षामुळेच त्याचा आत्मविश्वास वाढला. बाळराजेची संपूर्ण हिस्ट्री शीट. अंजनगावमध्ये तणाव वाढल्यावर हा
बाळराजे लगेच गावात धडकला आणि त्यानं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना भर रस्त्यात कपडे फाटेपर्यंत मारण्याची उघड धमकी दिली. मध्यरात्री चोरून पुतळा का बसवता या पत्रकारांच्या प्रश्नावर त्याचा युक्तिवाद अत्यंत हास्यास्पद आणि तितकाच कायद्याला न जुमानणार आहे. तो म्हणतो की शिवरायांनी रात्री दिवसा दुपारी जेव्हा वाटेल तेव्हा मोहिमा केल्यात. त्यांच्या विचारावर आम्ही चालतो, त्यामुळे आम्ही पुतळे रात्रीच बसवणार. आपल्या बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कृत्यांना थेट शिवरायांच्या पवित्र शौर्याशी जोडण्याचा हा प्रकार अत्यंत संतापजनक आणि दिशाभूल करणार होता. लोकांच्या भावनांना हात घालणारे, सोशल मीडियावर लाईक मिळवणारे युक्तिवाद तो करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच महाराष्ट्रात मंदिरावर कळस आणि दारात तुळस आहे. त्यामुळे कोणत्याही मंदिरामुळे, धर्मामुळे किंवा जातीमुळे शिवरायांना विरोध करण्याचं कारण नाही, असा अत्यंत भावनिक युक्तिवाद करून तो मंदिर प्रशासन आणि विरोध करणाऱ्यांना बॅकफुटवर ढकलण्याचा आणि शिवप्रेमींच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करतो. पण अखेर पापाचा घडा भरला आणि सोलापूर पोलिसांनी या बाळराजेच्या मुसक्या आवळ्या. तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. त्याने स्वतःच एका जाहीर सभेत कबूल केलं होतं की त्याने राज्यभरात विविध महापुरुषांचे तब्बल 570 ते 600 पुतळे बिना परवानगी बसवलेत. मी महिन्यात 20 ते 22 स्मारक बसवतो, जेवढे बनतात तेवढे. त्यातला रोज माझा लास्ट सीन बघायचा 3 ते 3:30चा असतोय. सकाळी 6ला मी उठतो. तर तुम्ही ह्या गोष्टीची पोलीस प्रशासनाने पण, तुम्ही पण आमच्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातले आहात, याची जाणीव घेत जा आणि पोरावर गुन्हे दाखल करायचा थोडा टाळा. एका महिन्यात तो 20 ते 22 पुतळे बसवायचा. काही दिवसापूर्वीच त्याने जालन्यात 51 पुतळ्यांची भव्य शोभायात्रा काढली होती. हे पुतळे राज्यातील विविध जिल्ह्यात रात्रीतून बसवण्याचा त्याचा डाव होता. आज 101 शिवस्मारक जिथं जिथं जाणार आहेत, तिथं तिथं जर नाही जाऊ दिले तर उद्याच्याला जो पोलीसवाला अडीन आणि ज्या पोलीस स्टेशननी अडवलं त्याच्या दारात मी येऊन बसणार आहे, लक्षात ठेवायचं. या बाळराजेवर सध्या मराठवाड्यात 11 गुन्हे दाखल आहेत. तर अंजनगाव प्रकरणात त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दंगल भडकावणं, 2 गटात जातीय तेढ निर्माण करणं आणि पोलिसांवर हल्ला करणं अशा गंभीर कलमांतर्गत सोलापूर पोलिसांनी तब्बल 9 गुन्हे दाखल केलेत. कोर्टाने त्याला 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस प्रशासनाने त्याचा तो फायबरचे पुतळे बनवणाऱ्या कारखान्यालाही कायमचं सील ठोकलंय. याच प्रकरणात सोलापूर पोलिसांनी आवाऱ्याच्या कारखान्यांचा मॅनेजर संभाजी आगाव आणि त्याचा वकील पंडित प्रणित डिकळे या दोघांनाही ताब्यात घेतलंय. मग हे सगळं मराठवाड्यातूनच का? मराठवाडा म्हणजे संतांची भूमी, पण तोच मराठवाडा सध्या महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय प्रयोगभूमी म्हणून ओळखला जातोय. राज्यात राबवायचे प्रयोग राजकारणी, संधीसाधू लोक आधी मराठवाड्यात राबवतात. मराठा, ओबीसी किंवा दलित अशा सर्व समाजाची मोठी मोठी आंदोलनं आपल्याला मराठवाड्यात होताना दिसतात. धर्माच्या, जातीच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडण्याचा धंदा जोरात सुरू आहे. मराठवाड्यात प्रचंड मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली. हीच बाब हेरून आणि तरुणाच्या अतितीव्र इन्स्टंट भावनांचा अभ्यास करून पवारांनी स्वतःला सर्वात मोठा शिवप्रेमी नेता म्हणून आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली. एखाद्या महापुरुषांचा पुतळा बसवला की तो सहजासहजी काढला जात नाही किंवा काढणं खूप जड जातं. या लोकभावनेचा त्यानं पद्धतशीरपणे गैरफायदा घेतला आणि आपला बेकायदेशीर धंदा वाढवला. महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी सरकारची एक स्पष्ट नियमावली आहे. पुतळ्यांचं भविष्यकालीन संरक्षण व्हावं आणि त्याची विटंबना होऊ नये, हा या नियमावलीचा मुख्य उद्देश आहे. परवानगीनंतरच सार्वजनिक ठिकाणी पुतळा बसवता येतो. मात्र आवारेंनी या सर्व नियमांची जाणीवपूर्वक पायमल्ली केली. आता या नियमावलींचं पालन न करणाऱ्यावर सरकारकडून कठोर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले. पण इतके दिवस जाहीरपणे धमकी देणाऱ्या आवारेला पोलिसांनी तेव्हाच का रोखलं नाही, हा खरा प्रश्न आहे. निवळ आवारेला अटक करून किंवा त्याला शिक्षा देऊन हा प्रश्न मिटणारा नाही, तर मास्टरमाइंड असलेल्या आवारेच्या मास्टरमाइंडलाही तुरुंगात डांबावं लागेल. तरच येत्या काळात नवा आवारे जन्मणार नाही. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? सुरुवातीला पोलिसांनी कारवाई न केल्यामुळेच हा बाळराजे आवारे एवढा फोफावला का? तुमचं मत मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हे विश्लेषण पटलं असेल तर आपल्या टीओडी मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्सवर शेअर करा.